नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला या मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लीलाने आता रेस्टॉरंटमध्ये वेटरचा जॉब स्वीकारलेला असतो आणि एजंटचे सगळे पैसे फेडण्यासाठी ती खूप कष्ट करत असते. तिला एजंटचे सगळे पैसे द्यायचे असतात. तिच्यामध्ये खूप मोठा स्वाभिमान असतो. आपल्या आई बाबांना रेऊला एजंटने जी मदत केलेली असते 18 लाख रुपयांची साळुंखेचं कर्ज फेडण्यासाठी, ते सगळे तिला परत करायचे असतात. लीलाला हे सगळं नवीन असतं. तिला खूप अवघड जात असतं सगळ्या गोष्टी हाताळणं, पण तरी सुद्धा ती सगळ्या गोष्टी जबाबदारीने, जाणीवपूर्वक आणि काळजीने पार पाडत असते. लोकांच्या ऑर्डर्स घेणं, त्यांना सर्व्ह करणं, टेबल पुसणं, सगळं काही ती मनापासून आणि प्रामाणिकपणाने करत असते. आता हे सगळं बघून एजे सुद्धा खूप खुश झालेला असतो. विश्वरूप एजंटकडे येतो आणि विचारतो, एजे सर, लीला मॅडम तुमच्या मिसेस आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वेटरचा जॉब का दिला हो? त्यावर एजे म्हणतो, विश्वरूप, प्रत्येकानं आपल्या हॉटेलसाठी प्रामाणिकपणाने काम करावं, मनापासून काम करावं आणि आपल्या रेस्टॉरंटच्या प्रगतीसाठी त्यांचा हातभार लागावा, हीच माझी इच्छा आहे. आणि आपल्याकडे प्रत्येक कॅन्डिडेट जेव्हा येतो तेव्हा आपण त्याला पहिला जॉब वेटरचाच देतो ना. तू सुद्धा इथूनच सुरुवात केली आहे आणि तुझी प्रोग्रेस बघून तुला मग आता प्रमोशन मिळालेलं आहे. तसंच लीलाच्या बाबतीतही व्हावं. कोणामध्येही मला भेदभाव करायचा नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लीलाला खूप मोठं होताना पाहिजे. तिची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. स्वतःची एक वेगळी ओळख तिने निर्माण करावी आणि माझ्या बरोबरीने येऊन काम करावं. पण त्यासाठी तिला या वेटरच्या जॉब पासूनच सुरुवात करावी लागेल. सगळ्या गोष्टी तिला ग्राउंड लेवल पासून स्टार्ट कराव्या लागतील आणि शिकून घ्याव्या लागतील. तेव्हाच ती उद्या माझ्या बरोबरीने काम करू शकेन आणि तिची स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण होईल. एजंटची खूप छान इच्छा असते लीलाविषयी. त्यामागचा हेतू खूप चांगला असतो आणि खरंच लीलाला एक सक्षम असं व्यक्तिमत्व बनावं यासाठी एजंटचा हातभार असतो. आता लीला घरी आलेली असते आणि दिवसभर काम केल्यामुळे ती खूप थकलेली असते. एजंटनी आधीच तिच्यासाठी गरम पाण्याची पिशवी बेडवर ठेवलेली असते. लीला बघते तर काय, तिथे गरम पाण्याची पिशवी असते. तेवढ्यात एजे तिथे येतात. लीला म्हणते, एजे हे काय, इथे कोणी ही बॅग ठेवली? त्यावर एजे म्हणतात, तू दिवसभर काम केलंस, उभी होतीस, थकली असशील ना, शेकून घे मग पाय. आता लीलाला खूप आनंद होतो. एजेने तिची एवढी काळजी घेतलेली असते. त्याबद्दल त्यांचे कसे आभार मानावे तिला कळत नसतं. ती हळूहळू त्यांच्या कलेने ओढ घ्यायला लागलेली असते आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात सुद्धा झालेली असते. एजे लीलाची काळजी घेत असतो तर लीला सुद्धा त्यांच्या स्वभावाने त्यांच्याकडे आकर्षित होत असते. एजे किती चांगले हे तिला परत कळालेलं असतं. म्हणजे कामाच्या ठिकाणी काम आणि नात्याच्या ठिकाणी नातं, ह्या गोष्टींचा समतोल त्यांनी अगदी बरोबर राखलेला असतो. म्हणूनच त्यांना परफेक्शनिस्ट असं म्हणत असतात. आता लीलाला सुद्धा ते पटलेलं असतं. आता असेच अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. पुढे काय होतंय, एजे लीलाचं हे नातं कुठे वळण घेतंय, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मग आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.